महापालिका महापौर पदाची सोडत ही नव्या चक्राकार पद्धतीने काढली जाणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। मुंबई मनपामध्ये अनुचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि जनरल प्रवर्गामधून महापौर निवडला जाणार आहे। जुन्या चक्राकार पद्धतीने सोडत निघाल्यास यावेळी अनुसूचित जमातीचा महापौर बनण्याची शक्यता ही असल्याचं काही तज्ञांचं मत आहे। 2004 पासून अनुसूचित जमातीचा एकही महापौर हा मुंबईमध्ये झालेला नाही। जुन्या चक्राकार पद्धतीने क्रम पाळला गेल्यास महायुतीला मोठा धक्का बसणार आहे, कारण महायुतीतल्या भाजप आणि शिवसेना या दोघांकडे देखील अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकही नगरसेवक नाही। या प्रवर्गातील नगरसेवक हे केवळ ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत। 2004 पासून प्रवर्गांचा क्रम पाळला गेला नसल्यामुळे पुन्हा नव्यानं चक्राकार पद्धतीने ही सोडत काढली जाण्याची शक्यता आहे। मात्र नव्या चक्राकार पद्धतीने जरी सोडत निघाली आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारीची चिठ्ठी निघाली तर भाजप शिवसेनेला धक्काच असेल। त्यामुळे देवाच्या मनात असेल तर महापौर बनेल या उद्धव ठाकरेंच्या भाष्याला या नियमाची किनार होती का अशी कुजबूज सध्या रंगू लागली आहे। आणि आज संदर्भातले अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांच्याकडून। राजू, खरं तर मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची ही सोडत नेमकी कधी निघणार याची सगळ्यांनाच उत्कंठा होती आणि ती सोडत अखेर निघणार आहे। या संदर्भात काय अधिक माहिती मिळते? 22 तारखेला 11 वाजता मंत्रालयात ही सोडत निघणार आहे 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी। मात्र यामध्ये आपण पाहतोय की जे काही चक्राकार पद्धतीने ही सोडत निघणार आहे त्यामध्ये नव्याने पुन्हा चक्राकार पद्धतीने ही सोडत काढली जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। आपण पाहतोय चक्राकार पद्धतीने म्हणजेच आपण पाहतोय की 3 प्रकारचं महत्त्वाचं आरक्षण आहे। त्यामध्ये एससी, एसटी, ओबीसी आहे, खुला प्रवर्ग आहे आणि त्यामध्ये 50% महिलांचं आरक्षण आहे। आतापर्यंत एससी, एसटी, ओबीसी असं क्रमानुसार जे आहे ते वेगवेगळ्या क्रमाने हे आरक्षण पडतं। ज्या ठिकाणी ते आरक्षण झालेलं नाही त्या चिठ्ठ्या टाकून महापालिकांचं आरक्षण काढलं जातं। मात्र आपल्याला पाहायला मिळतंय का मुंबई महापालिकेमध्ये कुठेतरी अडचण निर्माण होऊ शकते, कारण 2004 मागील 20 वर्षापासून जे आहे ते मुंबईमध्ये एसटीचा महापौर जो आहे म्हणजे अनुसूचित जमातीचा महापौर झालेला नाही आणि कदाचित जर ती चिठ्ठी निघाली तर बहुमत मिळालेल्या पक्षाचं जे आहे ते अडचण होऊ शकते। कारण आपण पाहतोय की शिवसेना आणि भाजपला बहुमत मिळालेलं आहे, मात्र त्यांच्याकडे आदिवासी उमेदवार नसल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे। दोन्ही उमेदवार हे ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे, त्यामुळे ती जर चिठ्ठी निघाली तर अडचण होऊ शकते। त्यामुळे आता पुन्हा एकदा सूत्रांच्या माहितीप्रमाणे नवीन चक्राकार पद्धतीने जे आहे ते आरक्षण निघेल। म्हणजेच काय होईल तर एससी, एसटी, ओबीसी आणि खुला प्रवर्ग अशा सगळ्या चिठ्ठ्या टाकल्या जातील, त्यातून एक चिठ्ठी जी आहे ती उचलली जाईल आणि त्यानंतर आरक्षण जे आहे ते जाहीर होणार आहे। त्यामुळे या नवीन चक्राकार पद्धतीने जरी आरक्षण काढताना एसटीची जरी चिठ्ठी निघाली तर साहजिकच आहे का तिथं सुद्धा अडचण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सगळ्यांच्या अडचणी जे आहे ते वाढण्याची शक्यता आहे। आणि काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी जे काही वाक्य वापरलेलं होतं की देवाच्या मनात असेल तर महापौर बनेल, तर कदाचित त्याचा अर्थ हाच असेल का जर एसटीचा उमेदवाराची जर चिठ्ठी निघाली तर कदाचित तो मान आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेला मिळेल। त्यामुळे 22 तारखेला या सोडतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद राजू या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।